ती आली खरंच सर्वांना एक आपण म्हणू शकतो दुर्मिळ योग सगळ्यांना भेटला त्याबद्दल कमिटीचं त्याचबरोबर सर्व खेळाडू आणि सर्व स्पॉन्सर या सर्वांचं अधिक अभिनंदन करतो. अधिकचा वेळ घेत नाही संकेत तुम्हाला सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि काही सन्मान आता आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करत आहोत. चेतन जवळ यांचा सन्मान आम्ही आता अतिथी कक्षामध्ये करत आहोत आणि त्यांना आम्ही सन्मानित करतोय. रेशीम धाग्यांनी विणलेली मायचूप दारशाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आम्ही चेतन जवळ यांचा आदरपूर्वक सन्मान आम्ही प्रेझेंटेशन बॉक्समधून करत आहोत आणि हा सन्मान आपण जावली प्रीमियर लीगच्या वतीने करत आहोत. श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे क्रिकेट असोसिएशन जावली श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब पुरस्कृत जावली प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1. ही प्रीमियर लीग ज्यांनी पुरस्कृत केली आहे ना ते लोकप्रिय समाजसेवक सातारा मध्यवर्ती जिल्हा बँकेचे संचालक आदरणीय ज्ञानदेवजी रांजणे साहेब यांनी ही पुरस्कृत केलेली ही प्रीमियर लीग आहे. त्याचबरोबर जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 तुम्ही अनुभवताय पाहताय. इथून पुढचा सामना काही वेळातच आपल्या समोर येईल. प्रेक्षकांसाठी पुन्हा पर्वणी आहे. थोडेच कुपन आजच्या रात्रीतले राहिलेले आहेत. तुम्ही या सायकल्समध्ये सहभाग घेऊ शकता. जी सायकल आहे लकी ड्रॉसाठी ही सायकल तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. प्रत्यक्षात कोणती सायकल आहे लकी ड्रॉसाठी आणि ही लकी ड्रॉसाठी ही सायकल आहे जी तुम्हाला फक्त 20 रुपयामध्ये मिळणार आहे. तुम्ही अधिक कुपन घेऊ शकता आणि फक्त काहीच कुपन शिल्लक राहिलेले आहेत. तुम्ही त्वरा करा आणि या सायकलमध्ये सहभागी व्हा. त्याचबरोबर मेडा मोहाटचे कोणी मान्यवर आले असतील आमची नजर तिथपर्यंत पोहोचत नाही. आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया इथून पुढचं धावतं विवरण. थँक्यू सो मच. पहिलाच बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती रोहित सकपाळ. यावेळी पहा मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल थोडासा बाउन्सर पद्धतीचा पाहायला मिळाला. पंचांनी सांगितलं हा वाईट बॉल आहे. मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त धावसंख्येने झाली आहे सुरुवात. दोन संघ समोरासमोर लढलेले आहेत. एका बाजूला संघ आहे रांजणे साहेब फायटर्स मैदानाच्या आतमध्ये आलेत. दुसऱ्या बाजूला संघ आहे श्री भैरवनाथ वॉरियर्स रोनित सकपाळ. यावेळी पहा बॅकवर्ड वरती गेले हलक्या हाताने स्टीअर केला. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह एक कंप्लीट. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 2 या आकड्यावरती. अमित शेलार आणि शैलेश पारठे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. रोनित सकपाळ हे मैदानाच्या आत सकपाळ आहेत. रोनित सकपाळ रांजणे साहेब फायटर या संघाकडून गोलंदाजीच्या ट्रॅकवरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये दिलेच गेलेले हे प्रोडक्शन पाहायला मिळेल. आपण पाहिलं तर शॉर्ट थर्ड मॅन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. कव्हर्सला एक क्षेत्ररक्षक. पहा यावेळी मात्र हलक्या हाताने मिड विकेट रिझन मध्ये शॉर्ट मिड विकेटला कंप्लीट झाली. एक धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 3च्या घरामध्ये. पहा 30 यार्ड सर्कल मध्ये प्रोडक्शन अतिशय तंतोतंत दिलं गेलं. एक प्लेअर आहे ना तो मिड ऑफ वरती आहे. तदनंतर मात्र कॉर्नर बाउंड्री रिझन मध्ये एक आहे तर लॉंग ऑफ वरती एक क्षेत्ररक्षक. ही व्यूहरचना विकेट कीपर. तदनंतर मात्र पहा यावेळी 50 वेगावरती स्वार झालाय. बुलेट एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये आली आहे. रांजणे साहेब फायटर या टीमचा आघाडीचा गोलंदाज नाव आहे रोनित सकपाळ. मैदानाच्या आतमध्ये ओव्हरती विकेटने गोलंदाजी साडी. हो यावेळी ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट खाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने एक धाव घेतली. पाहता पाहता दुसरी धाव कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहा असं म्हटलं जातं ना की आयुष्य म्हणजे गुडघाभर चिखलात चालण्यासारखं आहे. कारण की पहा क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि चिखलामध्ये चालताना जोरात चालता येत नाही आणि दमलो म्हणून थांबता येत नाही आणि बसताही येत नाही. यावेळी पहा लेट कट खेळण्याचा प्रयत्न. बाट चितापेच घेतले का तर नाही. बिहाइंड द विकेट यष्टीरक्षक खाली करेल. चेंडूचा खेळ संपला तो आतापर्यंत 4-5 धावा धावफलकावरती लगावल्यात. आता पाहायला मिळाल्यात. चर्चा होते. पहा इथे मात्र जबाबदारी उचलावी लागेल. धावसंख्येचा उच्चांक. हो यावेळी पहा फ्लिक केला ग्लान्स केला. सॉफ्ट हँडेड एक धाव अंकित केली गेली आहे.
Good running between the wickets. Both batters. Scorecard on goes to 6 runs. पहा असं म्हटलं जातं ना की माणसाला आपल्या कर्तृत्वाचं ओझं उचलता आलं तर जबाबदारीची व्याख्या ही सहजासहजी कळून जाते. जबाबदारी घ्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये एका षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावसंख्या 6. रांजणे साहेब फायटर. रांजणे साहेब म्हटलं ना तर एक फायटर आहे, एक योद्धा आहे. मात्र त्यांच्या अगेन्स्ट आपण चर्चा करतोय. रांजणे साहेब फायटर या संघाचे संघ मालक सन्माननीय सागरदादा धनावडे सर. पहा आयुष्यामध्ये सर ही पदवी फार महत्वाची आहे. फार कमी लोकांना सर म्हटलं जातं. चर्चा होईल. तदनंतर मात्र भैरवनाथ वॉरियर्स, श्री भैरवनाथ वॉरियर्स, राजेंद्रदादा धनावडे भाऊ यांच्यामधलं हे वॉर आपण पाहतोय. विलास सकपाळ मैदानाच्या आतमध्ये आलेत. आयकॉन खेळाडू आहे, आयकॉनिक खेळाडू राऊंड द विकेटने. पहा यावेळी टॅप केलाय, क्षेत्ररक्षण आहे, प्रोडक्शन दिलं गेलंय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. कमालीचा थ्रो मैदानाच्या आतमध्ये. एफर्ट्स पाहायला मिळाल्यात. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये थोडेसे वाईडिश पाहायला मिळाल्यात. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या वाढली आहे. हो हो यावेळी टॅप केलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षण आहे. फील्ड करेल, कंप्लीट होईल का? एक धाव कंप्लीट केली आहे. कमालीचं गुड रनिंग बिटवीन द विकेट. बोथ बॅटर्स स्कोर कार्ड कडे नजरा वळवल्यात. 8 धावा. चौकार षटकार मैदानाच्या आतमध्ये मस्ट आहे. हो यावेळी पहा खोलवर पद्धतीचा बॉल. तदनंतर मात्र घेणारी अनथोडक बाउन्स. 1 धाव. 9 धावा धाव फलकावरती. 9 रन्स. स्ट्राइक एंड वरती शैलेश पारठे एक मोठं नाव आहे. विलास सकपाळ आयकॉनिक खेळाडू. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती राऊंड द विकेटने हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. निघतील गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. पहा यावेळी मात्र कव्हर्सला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. अतिशय सुरेख कव्हर ड्राईव्ह. 1 धाव घेतली आहे. क्षेत्ररक्षक पहा कव्हर्स मध्ये कंप्लीट केली आहे. 1 रन. या एका धावेने जपून टाकावं लागेल प्रत्येक पाऊल. इथे प्रत्येक वाट चांगली नसते, जपून बनवावी लागतील. खेळाची इनिंग पहा इथे मात्र प्लम झाल्यात. यष्टांचा घेतलाय तो वेट. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅक टू द पवेलियन. बॅटर अमित शेलार मैदानाच्या आतमधून पवेलियन इनला. पहिला आदरा, पहिली मासा, पहिला मासा लागलाय गळाला. बिग फिश ऑन द बिग बास्केट असं म्हटलं जातं ना. जो मासा मैदानाच्या आतमध्ये आपलं तोंड उघडं ठेवतो ना तोच गळाला लागतो. याने पहा बॅकफूट वरती गेले. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. कट करण्याचा प्रयत्न होता. यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि ते बाद झालेत. न्यू बॅटर येतील. इन ॲट नंबर 3 वरती नाव आहे नितेश बेलोसे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी साठी विजय यांच्या अगेन्स्ट आयकॉन खेळाडू. पहिलाच बॉल शरीराचा वेध. डॉट बॉल. बेस्ट वर्सेस बेस्ट ही मॅच महत्वाची मॅच. या मॅच मध्ये क्रिटिकल सिच्युएशन मध्ये पाहायला मिळेल. 10 धावा धावफलकावरती. 1 फलंदाज बाद. 12 चेंडूच्या पाठीमागे 10 धावा. प्रोजेक्टेड स्कोर 25 चा पाहायला मिळाला. 5 रनाच्या प्रणगतीने धावसंख्या धावफलकावरती. रांजणे साहेब फायटर. या स्पर्धेमध्ये 2 संघांमध्ये आपण युद्ध पाहतोय. श्री भैरवनाथ वॉरियर्स राजेंद्र दादा धनावडे भाऊ, त्याचबरोबर रांजणे साहेब फायटर्स श्री सागर धनावडे सर यांच्या दरम्यान आपण हा सामना पाहतोय. संध्याकाळचं सत्र जवळजवळ 11:25 झालेत. मात्र प्रेक्षकांनी दिलेली तुडुंब गर्दी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाते. जाऊया नवीन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज येतील आपल्याला पाहायला मिळतील. रोशन सकपाळ गोलंदाजीच्या ट्रॅक वरती रोशनाई टाकतील का? पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने. हो यावेळी मिस्टाई बाहेर लॉफ्ट केलाय. एरियल रूट दिलं गेलं. क्षेत्ररक्षक येईल. मोठा चेस. कॅच बॉब झाली आहे. पहा दुष्काळात 13वा
मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं ना, अरे नक्कीच्या लग्नाला 1000 विघ्न. चुकी झाली आहे, या चुकीला माफी नाहीये. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड 12च्या घरामध्ये गेलाय. 5.54 रन रेट पर ओव्हर मध्ये पाहायला मिळाला. शैलेश पारठे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी साडी. रोशन निघालेत ओव्हर द विकेटने. पहा इथे मात्र काहीसा अडथळा, पंचांच्या शरीराचा वेध, थोडीशी अडथळा झाली आहे, दुखापत झाली आहे. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये धनंजय कोळी सरांना थोडासा स्टंपच्या दिशेने जाताना गोलंदाज पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल काय घडलंय, नक्की चर्चा होईल. थोडस पेन केलंय धनंजय कोळी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशन पहा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाले. बॉल गोलंदाजी करत असताना एल्बो त्यांचा लागला. पुढचा बॉल. हो यावेळी पहा जोरकस प्रहार, चेंडू जाईल का सीमारेषे पार. पहा इथे बॅकलिफ्ट कॅच, कमालीचा कॅच. म्हणूनच म्हटलं होतं ना, आयुष्य सोपं नसतं, ते सोपं करायचं असतं. थोडं संयम ठेवून, तर थोडं सहन करून आणि बरंच काही दुर्लक्ष करून. पहा या स्पर्धेमधला आणखी एक प्रेक्षणीय कॅच. पहा हार्डर लेंथ वरती हात आलेला हा बॉल. रोशन पहा शॉर्टम चाक करण्याचा प्रयत्न होता. बॅटचा टॉप एज, त्यानंतर मात्र 30 यार्ड सर्कल मध्ये आपल्याला पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक. नाव आहे चंद्रकांत. बॅकफुट वरती जाऊन कॅच घेतलाय, पाठ मोहरा घेतलेला हा कॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कमालीचा असेल. पुढचा बॉल जाऊया. रोशन सकपाळ यांनी मात्र कमबॅक करून दिलाय. 12 धावेंवरती पडणारा हा विकेट. शैलेश पारठे बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर येथील मैदानाच्या आतमध्ये. पहा याही वेळी मिस टाइम आहे, संधी आहे. बॅक टू बॅक दुसरा विकेट. फलंदाज बाद. संकेत बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये अनसर्टन टाइम्स ऑफ पिरियड्स लागलेले हे ब्रेक. कन्सिक्युटिव्ह बॅक टू बॅक 2 विकेट. रोशन सकपाळ मैदानाच्या आतमध्ये इन हँड ऍक्शन. पहा पॉपिंग क्रीज गेम मध्ये गेले, त्यानंतर मात्र जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता संकेतचा. बॅट मात्र हवेमध्ये, चेंडूही हवेमध्ये आणि त्यानंतर मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सेलिब्रेशन पाहायला मिळाला. जणू बांगडाच मैदानाच्या आतमध्ये घातलाय. हॅट्रिक इज ऑन. न्यू बॅटर येथील मैदानाच्या आतमध्ये 12 धावेंवरती लागलेला हा तिसरा हादरा. गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती हॅट्रिक मिळवेल का. पहा असं म्हटलं जातं ना की नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल ना, अरे नशिबापेक्षा जास्त मिळवायचं असेल तर हिशोबापेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये मेहनत केली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला गोलंदाज नाव आहे रोशन. ऑन हॅट्रिक. फलंदाजी साठी येईल तो साईश. हो यावेळी संधी क्रिएट झाली आहे. हाफ चान्सेस टू बी कन्वर्टेड. फुल चान्सेस कंप्लीट होईल. नो मास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. कंप्लीट होतील त्या 2. या 2 धावेने मात्र स्कोर कार्ड वाढलाय. 14 या आकड्यावरती 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्या. 3 फलंदाज बाद. रोशन सकपाळ मैदानाच्या आतमध्ये रांजणे साहेब फायटर्स या संघाकडून ओव्हर दी विकेटने, माफ करा राऊंड द विकेटने. हो यावेळी पहा आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन. डीपिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहा या पठ्ठ्याने ठोकलाय तो क्लासिकल षटकार साधारा. यानंतर स्ट्रॅटेजिक टाइमआउट आहे. 1 मिनिटाचा वेळ आहे आणि 12व्या अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे की आपण पाणी बॉटल तयार ठेवा. यानंतर 1 मिनिटाचा वेळ आहे, याची नोंद आपण घ्या.
नोंद घेतली पाहिजे. पहा प्रत्येक खेळाडूचा मात्र या ठिकाणी खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या दरम्यान प्रत्येक खेळाडूला मात्र या ठिकाणी तंतोतंत पुरवणी केली जाते. पाठपुरावा केला गेला. धावफलकावरती धावसंख्या 20. हो यावेळी बॅक ग्लान्स केलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे. थोडेसे फाईन मधून येतील, लॉंग लेग मधून येतील, फील्ड करतील. कंप्लीट झालं त्या 2. यस पंचाकडे नजरा वळवल्या गेल्यात. फलंदाज सेकंड रनिंग मध्ये थोडेसे कमी पडले आणि रनआउट होत आहेत. बॅक टू द पवेलियन जावं लागेल साईश या खेळाडूला. आणखी एक हादरा. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. जावली प्रीमियर लीगची धोरणात्मक वेळ 1 मिनिटाची आपण प्रदान करत आहोत आणि काही सन्मान तोपर्यंत आपण मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. आपण सन्मानित करूया प्रशांत दादा झुनगर यांचा सन्मान आपण जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने आपण त्यांना मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मानित करतोय आणि अतिथी कक्षामध्ये आपण त्यांना सन्मानित करतोय. प्रशांत दादा झुनगर यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. जावली प्रीमियर लीगच्या वतीने आपण त्यांना सन्मानित करतोय. रेशीम धाग्याने विणलेली माई चुबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. चला 1 मिनिटाचा वेळ आहे. तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही. जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 12:30 वाजता ठीक आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. ज्या प्रेक्षकांनी लकी ड्रॉचे कुपन घेतलेले आहेत ठीक 12:30 वाजता आपण लकी ड्रॉ ओपन करणार आहोत आणि आजच्या रात्रीतली सायकल कोणाला लागेल आणि कोणत्या गावी ही सायकल जाईल या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील किंबहुना जाणता येतील आणि त्यासाठी आपण कुपन घेऊ शकता. थोडेच कुपन शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण या लकी ड्रॉ मध्ये सहभाग घेऊ शकता. फक्त शेवटचा 1 तास. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. बॅक ऑन द क्रिकेट. मित्रांनो पहा या संधीचं सोनं करा. सोनेरी क्षणाचे साक्षीदार व्हा. जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 इतिहासाच्या पानावरती कोरला जाणारा इतिहास जावलीचा आहे. या जावलीच्या इतिहासाची धराधोर आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज येईल. इनाट नंबर 4 वरती विलास सकपाळ. हो यावेळी पहा भन्नाट वेग तदनंतर मात्र तिखट बाउन्सर. पहा मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं जातं ना की जर तुम्ही सिगरेट पिलं ना तर तुम्हाला होईल कॅन्सर. मैदानाच्या आतमध्ये डान्स कराल ना तर तुम्हाला म्हटलं जाईल डान्सर. मात्र हा जो बॉल होता ना त्याला म्हटलं जाईल बाउन्सर. रिव्ह्यू घेतलाय. पंचांकडे दाद मागितले ऑन फील्ड. मात्र पंचांनी टीमने घेतलाय का पंच? यस टीमने घेतलेला हा रिव्ह्यू पाहायला मिळेल. ऑन फील्ड येतील. रुपेश सावंत सर ऑन फील्ड मध्ये येतील. आजच्या रात्रीतल्या शेवटचे 2 सामने हे उद्या ठीक 5 वाजता होणार आहे. त्याची नोंद आपण घ्या. पहिला बॉल ठीक 5 वाजता पडणार आहे. त्यासाठी तुम्हाला 4:45 रिपोर्टिंग करावी लागेल. 4:45 टॉस होईल आणि 15 मिनिटांनंतर पहिला सामना येईल ठीक 5 वाजता. याची नोंद आपण घ्या. उद्याचा पहिला सामना तो आम्ही अनाऊन्स करतोय. पाबळ पॅन्थर आणि त्यांचे विपक्ष खेळणार आहे बाबाराजे दोस्ती वॉरियर्स. उद्याचा आपला पहिला सामना आहे. हे 2 सामने जे आहेत ते आज होणार नाही. त्याची नोंद तुम्ही घ्या. थँक्यू सो मच. काही नियम आहेत या ठिकाणी आपण ते अनाउन्स करूया. बॅक ऑन द क्रिकेट. यस इट्स व्हाईट बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. यस रिव्ह्यू सक्सेसफुल झालाय. फर्स्ट बाउन्सर दिला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये विलास सकपाळ गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेले आहेत. महत्वाचं षटक. या षटकाची चर्चा होईल. हो यावेळी पहा स्वीट साऊंड ऑफ द बॅट. डीपी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये ऑन दी अप. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. चौकार. 4 रन्स. पहा हा फटका खेळत असताना मात्र या पठ्ठ्याने सांगितलंय ऍक्शन रिप्लाय पाहायला मिळेल. हवेमध्ये कमालीचा आमच्या पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून खांबावर या टेनिसच्या बॉलवरचा टी टिपण्याचं काम पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून केलं जात आहे. टीव्ही स्क्रीनवरती आपण ज्या फलंदाजाला पाहतोय ना त्याचं नाव आहे नितेश बेलोसे. आयकॉनिक खेळाडू. का मला या संघामध्ये आयकॉन म्हणून घेतलं गेलंय. त्याने सांगितलंय अरे काही वेदना मुख्य असतात त्या व्यक्तही होत नाहीत आणि सांगताही येत नाहीत.
पहा मैदानाच्या आतमध्ये मुख्य वेदना सांगताही येत नाहीत आणि सहनही होत नाहीत. 2 धावा स्कोर कार्ड वरती. स्कोर कार्ड अप झाला, जाऊन पोहोचला 28. नितीश बेस्ट वर्सेस बेस्ट. हो यावेळी पहा भन्नाट वेग एक्सप्रेस केला. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला विलास सकपाळ. कमालीचा बॉल शांत चित्ततेमध्ये चाललेला आहे. रात्रीच्या रजनीमधला हा थरार. हो यावेळी आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट बॉल. बरीचशी जागा दिली गेली होती. फलंदाजीसाठी संधी होती. 3.3 चेंडूंचा खेळ संपला. 29 धावा धावफलकावरती. नितेश बेलोसे आयकॉनिक खेळाडू आहे. हो 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 याही वेळी पहा जागा बनवली आहे. दीपेश थोडस स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने फेकून दिलाय. त्यानंतर मात्र करेक्ट केलाय आणि थ्रो करेल तोपर्यंत मात्र कंप्लीट केल्यात त्या 2 धावा. स्कोर कार्ड वाढला गेलाय. स्कोर कार्ड 31 मस्ट आहे. 31 धावा 31 धावा 4 विकेटच्या पश्चात नितेश बेलोशे मैदानाच्या आतमध्ये आलेत. दोन्ही खेळाडू आयकॉनिक आहेत. हो यावेळी पहा रायझिंग डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी, स्मेलर डिलिव्हरी. या टेनिस बॉलचा स्मेल मैदानाच्या आतमध्ये पठ्ठ्याने चोखवलाय. छातीवरून जाणारा बॉल घातक डिलिव्हरी. हो हो याही वेळी पहा पुन्हा एकदा कमालीचा बॉल, इनक्रेडिबल बॉल. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. कन्सिक्युटिव्ह 2 डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या पाठीमागे 31 लॉस ऑफ 4 विकेट्स. 31 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. त्याच्या पाठीमागे 4 फलंदाज बाद देखील झालेत. एका बाजूला संघ आहे रांजणे साहेब फायटर्स, सन्माननीय सागरदादा धनावडे यांचा हा संघ. तर दुसऱ्या बाजूला श्री भैरवनाथ वॉरियर्स राजेंद्र धनावडे भाऊ यांचा हा संघ. एक महत्वाची मॅच, निर्णायक मॅच, क्रुशल मोमेंट ऑफ दॅट मॅच. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाजीसाठी येतील शुभम सकपाळ. हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलेलं आहे. पहा राऊंड द विकेट हाताळण्याचा हा प्रयत्न राहिलेला आहे. स्ट्राईक एंड वरती नितेश बोथ पाठस. एका बाजूला नितेश बेलोशे आहेत तर दुसऱ्या बाजूला नितेश. ही जोडी शुभम सकपाळ रांजणे फायटर्स या संघाकडून. पहिलाच बॉल. चला थोडंसं स्पीडअप घ्या राऊंड द विकेटने. हो यावेळी पहा बॅटचा टॉप एज बिहाइंड द विकेट. एक ब्रेक थ्रू देऊन जाईल. विकेट मिळवलाय शुभम सकपाळ यांनी. इन ॲट नंबर 5 वरचा फलंदाज बाद होतोय. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळालं बॅटचा टॉप एज बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकांनी कमालीचा झेल घेतला. शुभम सकपाळ गोलंदाजीच्या ट्रॅक वरती डेथ ओव्हर स्पेशलिस्ट. मैदानाच्या आतमध्ये आपण जर खेळपट्टीचा विचार केला ना तर अनथॉडक बाउन्स या विकेट वरती पाहायला मिळाला. एखादा बॉल फार वर खोलवर राहतोय तर एखादा बॉल बराचसा वर जातोय. आमचे धनंजय कोळी सर पहा पेन होतंय त्यांना. नक्कीच रिलीफ स्प्रे दिला जाईल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर येतील इन ॲट नंबर 7 वरती महेंद्र हे नाव आलंय. बाहुबली आहे. पहिलाच बॉल लॉफ्ट केला कव्हर्सला. सुपर कव्हर मध्ये क्षेत्रफळ आहे. फील्ड करेल थोडा फॉरवर्ड येईल. त्यानंतर मात्र थ्रो केला गेलाय. कंप्लीट झाली आहे. 1 रन 32 32 धावा 32 धावा स्कोर कार्ड वरती. मैदानाच्या आतमध्ये नितेश बेलोशे 7 बॉलच्या पाठीमागे 8 धावा. म्हणावा तसा सूर सापडला नाहीये. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती शुभम.
थांबले गेलेत. लाईन लेंथ वरती कंट्रोल, नियंत्रण, बरंच काही पाहायला मिळेल का? गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरून. शुभम आउटसाइड द ऑफ स्टंप, बराचसा बाहेर. पंच आमच्याकडे वळलेत. व्हाईट बॉल कॉलिंग केले गेले. अतिरिक्त धावमध्ये भर. धावसंख्या 33. लॉस ऑफ 5 विकेट्स. शुभम सकपाळ मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाज पुन्हा आपल्या ट्रॅक वरून निघालेत. हो, यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत पहा. एक धाव कंप्लीट. 34 रन्स ऑन दी बोर्ड. डॉट बॉल येतोय. 33 धावा पहा. महत्वाचा या ठिकाणी ब्रेक दिलाय, थांबवलं गेलंय शेवटच्या क्षणी. फलंदाज नितेश बेलोशे. 8 बॉल 8ची किमया. शुभमने मात्र 3 बॉल मध्ये धावा दिल्या 2. एक फलंदाज बाद राऊंड द विकेटने. हो, यावेळी पहा उडवला, लॉफ्ट केलाय आणि सांगितलंय अरे इतबर छाती तिचबर सीना. जेवढा जरुरी ना तेवढा असताना त्याने सीना ताणलाय आणि सीना ताणत त्याने ठोकलाय तो क्लासिकल षटकार. साधावा चेक. त्याचबरोबर पहा काही खेळाडू बाउंड्रीच्या आतमध्ये बसलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आयोजन समितीने कळवलेले की आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय. आपण थोडंसं पाठीमागे बसा. आपण सहकार्य करा टॉससाठी या. चला, टीम श्री काळेश्वर 11 आणि एनआर वॉरियर्स आपल्यामध्ये टॉस होते. आपण रिपोर्टिंग करा. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. पुढचा बॉल. हो, यावेळी पहा आउटसाइड द स्टंप बॉल हाताळला गेला. गाईडलाईनच्या आतून जाणारा हा बॉल डॉट बॉल आलाय. मैदानाच्या आतमध्ये या डॉट बॉलने मात्र प्रश्नचिन्ह उभे केलेत. धावफलकावरती धाव संख्या 39. 10 बॉल 14ची इनक्रेडिबल इनिंग. मैदानाच्या आतमध्ये नितीश बेलोशे आयकॉनिक खेळाडू. 5 बॉलच्या पाठीमागे 8 धावा 1 विकेट. पुढचा बॉल. हो लावली पहा. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक येईल नो मॅच लँड मध्ये. चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव तर घेतलं. पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. तिसरीचा प्रयत्न होईल का? रनआउटची संधी होती, संधी हुकली आहे. धावफलकावरती 2 ने धाव संख्या वाढली जाईल. 41 स्कोर कार्ड. 3 षटकांच्या पाठीमागे उत्तरार्ध मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 30 बॉल आणि 42. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. आपण जाऊया सरळ प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. आपल्या समेत जोडले जातील निलेश मर्ढेकर. ओव्हर टू यू सर. आणि तदनंतर मात्र आपण ऐकणार आहोत सेकंड इनिंग मध्ये गणेशजी शिंदे यांच्या वाणीमधून पुढील मॅचची संपूर्ण कहाणी. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा. जावली प्रीमियर लीगचा हा थरार. थँक्यू. आपण टॉस करत आहोत. चला, श्री काळेश्वर 11 आणि एनआर वॉरियर्स आपल्यामध्ये सामना होत आहे आणि निजरे गावचे सरपंच श्री रवींद्र दादा भिल्लार यांच्या शुभाशय हा टॉस होत आहे. दादांना विनंती आपण या. आपल्या शुभाशय आम्ही टॉस करत आहोत. आजच्या रात्रीतला हा 6वा सामना आपल्या समोर येतोय आणि या सामन्याचा आपण टॉस करतोय. निजरे गावचे विद्यमान सरपंच श्री रवींद्र दादा भिल्लार यांच्या शुभाशय हा नाणेफेकीचा कौल होईल आणि दोन्ही संघनायकांना आम्ही या इनिंग ब्रेकमध्ये आमंत्रित करत आहोत. आपला टॉस होत आहे. तुम्ही पाहताय, अनुभवताय जावली प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1चा दैदिप्यमान आखीव रेखीव सोहळा. आपण करतोय तो टॉस. दोन्ही संघनायकांमध्ये आपण हा टॉस करत आहोत. नाणेफेकीचा कौल कोण मागणार? ओके, नाणेफेकीचा कौल श्री काळेश्वर 11 नाणेफेकीचा कौल मागणार. आपण कॉइन स्पिन करूया. हेड आणि टेल तुम्हाला मागायचं आहे. टेल इज अ कॉल, बट अ हेड. पियुष, तुमच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. येणार वॉरियर्स या टीम कडून घेताय. यावेळेला निर्णय काय घेताय? फलंदाजी. फलंदाजी करण्याचं धाडसी निर्णय घेण्याचं प्रमुख कारण? कारण आमच्याकडे बॉलर आहेत खूप चांगले, आम्ही डिफेंड करू शकतो. काय वाटतंय डिपेंड करताना कोणतं टार्गेट चांगलं असेल? आम्ही जास्तीत जास्त स्कोर मारू आणि डिफेंड करू. कसं वाटतंय पहिला सामना एक खेळला, कशा भावना आहेत? खूप छान वाटते खेळायला. नाईट टुर्नामेंट आहे, खूप मस्त वाटते खेळ. शिकायला भरपूर मिळेल. हो नक्की. संदेश तुमच्याकडे येईन. नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकला असा तुम्ही काय घेतलं असं? मी पहिली मॅच खेळतो तर मी क्षेत्ररक्षण घेणार होतो. म्हणजे अगदी मनासारखं झालंय. काय वाटतंय कोणतं टार्गेट घ्यायला तुम्हाला आवडेल? त्यांची मॅच पाहिलेली, त्यांची बॉलिंग ऑर्डर चांगली आहे तर मी 50+ करायचा होईल. कसं वाटतंय जावली प्रीमियर लीग बद्दल आपलं मत? खूप छान. पहिल्यांदा नाईट म्हणजे अमेझिंग.
अधिकचा वेळ घेणार नाही. दोन्ही संघ नायकांमध्ये उत्साह आहे. आपण दोन्ही संघ नायकांना मॅचसाठी शुभेच्छा देऊया आणि आपण सामन्याची तयारी करा. मान्यवरांचा आभार आणि त्याचबरोबर काही आठवणी आपण जपूया आणि दोन्ही संघ नायकांना विनंती आपण करूया की आपली प्लेइंग 11ची लिस्ट आम्हाला अपडेट करून द्या. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय एनआर वॉरियर्स या टीमने आणि प्रथमतः एक धाडसी निर्णय घेतलाय की आम्ही बॅटिंग करतोय आणि टीम श्री काळेश्वरी 11ला आमंत्रित केलंय प्रथम गोलंदाजी करण्यासाठी. दोन्ही संघांच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय कारण दोन्ही संघांच्या बाजूने जो नाणेफेकीचा कौल लागलाय ना तो मनासारखा घडलाय आणि आपण इथून पुढे आता अधिकचा वेळ न घेता वळी आपण या सत्र क्रमांक 2 कडे आणि ऐकूया धावतं वार्तांकन. कॉमेंट्री बॉक्समध्ये होतोय बदल आणि जिथे आपण ऐकतोय मराठी भाषेतला एक चांगला आवाज. माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षर रसिक मिळवीन असं मराठी भाषेतला एक चांगला आवाज आपण ऐकूया गणेश शिंदे सरांना. धन्यवाद. ज्यांचा आवाज आपण मायक्रोफोनवरती ऐकताय अर्थातच निलेशजी मर्डेकर सर, त्याचबरोबर आमच्या साथीला अर्थातच शैलेशजी जाधव असतील. खऱ्या अर्थानं जावली तालुक्यातील एक दैदिप्यमान सोहळा या आजच्या दिवसापासून आपल्या भेटीला आलाय. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे क्रिकेट असोसिएशन जावली पर्व पहिले अर्थातच श्री ज्ञानदेवजी रांजणे साहेब पुरस्कृत जावली प्रीमियर लीग 2024 खऱ्या अर्थानं पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वाचा दिमागदार दैदिप्यमान सोहळ्याला सुरुवात झाली आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर जावली टेनिस क्रिकेटमधील प्रथम प्रयोग आहे डे नाईट स्पर्धा. डे नाईट म्हणण्यापेक्षा नाईट म्हणायला हरकत नाही कारण आज 7 वाजता तब्बल स्पर्धेला प्रारंभ झालाय आणि खऱ्या अर्थानं तदनंतर मात्र स्टार्टच्या 2 मॅचेस पाहायला थोडासा चांगला स्कोअर पाहायला मिळाला. तदनंतर मात्र लो स्कोरिंग मॅचेसकडे चाललोय आपण. आता मात्र चालू असलेले मॅच आपण भैरवनाथ वॉरियर्स विपक्ष रांजणे फायटर्स पाहतोय आणि 42 धावांचं आव्हान ठेवलंय. टीम रांजणे फायटर्स संघाला 42 धावा जमवायच्या आहेत आणि खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर भैरवनाथ वॉरियर्स या धावा डिपेंड करेल का तर नक्कीच करण्याची शक्यता दाट आहे कारण ट्रॅव्हल होत नाहीये. चेंडू ड्यू फॅक्टर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू थोडा खराब होतोय आणि खेळपट्टीवरती थोडंसं दिसणं थोडं क्रिटिकल पाहायला मिळते कारण मित्रांनो जर पाहिलं गेलं ना डे नाईट स्पर्धा खरोखरच जावली तालुक्याचं भाग्य आहे म्हणेन, क्रीडा प्रेमींचं भाग्य आहे कारण आयोजन समितीच्या माध्यमातून एक मोठा प्रयोग झाला आपल्यासाठी. तर जाऊया सलामीवीर रवी बिल्ला सकपाळ अशी सलामीची बिल्लास अर्थातच कॅलिस. इथे मात्र पहा काय घडेल पाहायला जात आहे. पंच बारकाईनं पाहत आहेत. येस इथं फेरी डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू म्हणेन. कॅलिस बद्दल बोलायचं झालं तर टीम महाते संघासाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. 100 मॅचेस कित्येक जिंकून दिल्या टीम महाते 11 संघाला. आणि बिलास सकपाळ डावखुरे हाताचे फलंदाज गोलंदाज ट्रॅक वरतून नॉन स्ट्राईकला कॅलिस स्ट्राईकिंगला रवी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरतून निदेश आयकॉन आहेत. हो फुल टॉस चेंडू त्यावरती मोठा क्रॅकिंग प्रहार आलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथं प्रयत्न झाले आणि प्रयत्न चांगले झाले म्हणेन. चेंडू आतमध्ये ढकलण्यामध्ये यश आलंय म्हणेन. इथे 2 धावा तर नक्कीच कंप्लीट केल्या आणि खऱ्या अर्थानं आपण सातत्याने पाहिलं ना तर ज्या वेळेस डावखुरे हाताचे फलंदाज असतात त्या वेळेस नक्की सातत्याने थोडंसं डोकेदुखी असते गोलंदाज. हो आता मात्र सूर्य कमबॅक आहे. इथे मात्र इनसाइड आउट पाहिलं गेलं. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला मुवमेंट पाहायला मिळाली आणि या रखरखत्या थंडीमध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं ना थंडीचा जोर थोडासा वाढायला लागलाय मित्रांनो. आणि खरं आपल्या सर्वांचं सौभाग्य आहे आज आपण या थंडीमध्ये क्रिकेट खेळतोय कारण हा फील आपण पाहिलं गेलं तर ज्या वेळेस ओ वा भाई वा सूर्य अप्रतिम चेंडू होता. सट्टिक यॉर्कर सातत्यानं पाहिलं ना 2 गोष्टी क्रिकेटमध्ये खरोखरच आदरपूर्वक पाहिल्या जातात. एक असतो सटिक यॉर्कर आणि दुसरं आहे नाव तेंडुलकर. या जोपर्यंत चंद्र सूर्य आहे जोपर्यंत क्रिकेट आहे तोपर्यंत या गोष्टींची इज्जत केली जाणार मित्रांनो. तर मात्र नितेश अतिशय बहारदार गोलंदाजी करतायत. नितेश बेलोशे आहेत का
तर इथे मात्र पहा सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. आणि मी म्हटलं ना, ज्या 42 धावा आहेत ना त्या डिपेंड करण्यासाठी भरपूर आहेत. कारण मागच्या 3 मॅचेसचा लेखाजोखा पाहिला तर 40च्या आतमधले धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. पाहूया पुढचा चेंडू लासिंग ग्राउंड. हो जागा बनवायची होती परंतु गोलंदाजांनी जागा बनवली. यस, आणि इथे मात्र यस्टनचा वेध घेतला. डकआउट मध्ये जल्लोष पाहायला मिळतोय परंतु अप्रतिम गोलंदाजी नितेश यांच्या माध्यमातून. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होत आहे, ज्यांनी आपल्याला नेट पुरवलेला आहे आणि भैरवनाथ केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर आदरणीय श्री विजय दादा धनावडे यांनी ज्यांच्या तालमीमध्ये अनेक खेळाडू घडले आणि त्याच्यापैकी एक खेळाडू आहे संदीप मोरे जवळवाडी. त्यांचे गुरुवर्य या ठिकाणी आलेले आहेत आणि ज्यांनी आपल्याला या प्रीमियर लीगला नेट प्रोव्हाइड केलेला आहे. भैरवनाथ केबल नेटवर्कचे विजय दादा धनावडे जवळवाडी यांचं आगमन मुख्य व्यासपीठावरती होत आहे. दादांचं आपण करूया शब्द सुमनाने सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. पहा स्क्रीन वरती पाहताय 1/2 म्हणजेच काय तर आता 10चा रिक्वायर्ड रन रेट आलाय. खऱ्या अर्थानं अतिशय सुरेख चेंडू हाताळला मागचा नितेश यांनी. आणि आता मात्र नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती कोण इथे पाहायचंय. नेट नंबर 3 वरती मात्र यश धुंदळे मैदानाच्या दाखल झाल्यात. यंगस्टर आहेत यश धुंदळे. खऱ्या अर्थानं कॅलिसला साथ द्यावी लागेल. कॅलिसांना आता उभं राहावं लागेल. कारण सातत्याने आपण पाहिलं ना मित्रांनो, तर ज्या लो स्कोरिंग मॅचेस असतात ना त्या जास्त डोकेदुखी करतात, त्या फसल्या जातात. कारण सहज घेण्याचा प्रयत्न केला जातो. लाईटली कोणतीही गोष्ट घेतली तर ती नक्कीच तिचा इफेक्ट जास्त होत असतो आणि तेच घडताना पाहायला मिळतंय इथे मात्र. ओ सुरेख सुपर अतिशय चांगली दर्जेदार गोलंदाजी. थोडासा शॉर्ट पिच चेंडू आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं शोल्डर. आणि ह्या लाईनची गोलंदाजी खरोखरच तुम्हाला डॉट बॉल देऊ शकतात. आणि ते हेरलंय गोलंदाज मात्र महेंद्र. मोठा हादरा, मोठा धक्का. रजने फायटर्स इथे काय घडते. कॅलिस बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजी अफलातून आहे. वा डीजे आहे का झोपलाय आपला डीजे वाला नाहीच अवेलेबल. नक्कीच डीजे अवेलेबल असतील तर आपण थोडस आता शेवटच्या मोमेंट कडे जातो या दिवसातल्या. कारण मला वाटतं 1-2 मॅचेसच होणार आहेत. त्यासाठी नक्कीच जल्लोषपूर्वक या दिवसाची समाप्ती करायची आपल्याला नाईटची. या मॅच नंतर आपण लकी ड्रॉ घेणार आहोत आणि फक्त आता आपल्याकडे उरलेला आहे तो अर्धा तास. आणि ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉचे कुपन घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी फक्त अर्धा तास आहे. आणि या अर्धा तासानंतर या मॅचच्या समाप्तीनंतर आपण तो लकी ड्रॉ उघडणार आहोत आणि प्रत्यक्षात आजच्या दिवसातली आजच्या रात्रीतली सायकल कोणाला लागेल याचा उलगडा होईल. फक्त शेवटचा अर्धा तास आहे. तुम्ही कुपन घेऊ शकता. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच प्रत्येकासाठी सुवर्ण संधी आहे. एक्सपोर्ट सायकल घरी घेऊन जाण्याची सुवर्ण संधी आपल्यासाठी. परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. राजने साहेब फायटर्सला लागला एक मोठा धक्का. कारण ज्यावरती अशा खिल्ल्या होत्या अर्थातच विलास सकपाळ कॅलिस आणि ते माघारी परतल्यात. म्हणजेच काय तर ही ते मात्र लडखडली आहे पारी टीम राजने साहेब फायटर्सची. खऱ्या अर्थानं भैरवनाथ वॉरियर्स अग्रेसर झालाय. अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळत आहे. ओ जागा बनवायची आहे परंतु इथे मात्र ते करताना कित्येक अडथळे येत आहेत. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होतोय परंतु चेंडू आणि बॅटचा मिलाप मात्र करता येत नाहीये. खऱ्या अर्थानं ताकदीचा वापर टाळण्याचा प्रयत्न होतोय परंतु तुम्ही ताकद वापरा, व्ही मध्ये खेळा तरच नक्कीच तुम्हाला यश संपादन होईल. अडबे तिडबे खेळण्यामध्ये ओ पुन्हा एकदा लावला पील आणि इथे मात्र स्वतः क्रीज सोडतायत फलंदाज मात्र रोनित सकपाळ. बॅक टू द पॅव्हिलियन. जल्लोष पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं या डीजे महेंद्र काय गोलंदाजी करतायत यार अफलातून. खरोखरच धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू हाताळले, एकही धाव नाही, 2 विकेट्स आपल्या नावी आहे. आजच्या दिवसातलं खऱ्या अर्थानं
आम्हाला माहिती आहे मध्यरात्र झाली आहे, परंतु आपल्याला जागावं लागेल. कारण मला वाटतं आपण पुण्यावरून इथपर्यंत आलात, आपले मनापासून आभार असतील. वा वा वा, मिडल षटक, निर्धाव षटक. या JPL मधलं दुसरं नाव आहे महेंद्र, टीम आहे खऱ्या अर्थानं श्री भैरवनाथ वॉरियर्स. वा भाई वा, 42 धावा डिफेंड करत असताना पहिली 2 षटके काय दर्जेदार हाताळली आहे, अप्रतिम. लेखाजोखा पाहिला तर 2 षटकाची समाप्ती झाली. 2 धाबा धाव फलकावरती आहेत आणि 3 गडी मात्र तंबूच्या दिशेने परतल्यात. म्हणजेच काय तर टीम राजने साहेब फायटर्स इथे मात्र अडचणीमध्ये आहे, परंतु अडचणीवरती मात करणं खऱ्या अर्थानं क्रिकेट वीराला शिकवावं लागत नाही मित्रांनो. आणि ती कामगिरी कोण करेल, चंद्रकांत की यश धनावडे, धुंदळे, सॉरी यश धुंदळे. चला जास्त वेळ घेऊ नका टीम खऱ्या अर्थानं श्री भैरवनाथ वॉरियर्स. आता मात्र कुणाला प्राचारण केलं जाईल. पहिले 2 गोलंदाज सक्सेसफुल गोलंदाजी. रात्र चालू आहे परंतु खेळपट्टीमध्ये आग ओकली जाते. फलंदाजांना झगडायला लावलंय. इथे मात्र एका धाबेसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. आता मात्र स्ट्रायकिंगला पाहिलं गेलं तर यश धुंदळे पाहायला मिळत आहेत. नवद्यूत खेळाडू आहेत. इथे तुम्हाला तुमची चमक दाखवावी लागेल. कीपर कोण आला? शैलेश पार्टे. ईस्टर्नच्या पाठीमागे हो हो क्लिक केला. वा वा वा, सुरेख फटका. चेंडू येतोय फाईन लेग रिजन कडे आणि बराच नवे इनिंग मधील पहिला चौकार लागतोय. यश धुंदळेच्या बॅट मधून दिजेला संधी. या कडे किती वेळ होता, ठरवला होता, मानस बनवला होता, मला फाईन लेगच्या डोक्यावरतून खेळायचंय आणि त्याच पद्धतीचा फटका. गरज आहे टीमला. हो पुन्हा एकदा वा भाई वा, स्कायची आठवण होतीये. इथे मात्र चेंडू अजिबात उडला नाहीये. काय घडलंय, बॅट सुटले परंतु देह माझं हटलं नाहीये, मन माझं विचलित झालं नाहीये. मला माझं ध्येय गाठायचंय, पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचायचंय आणि ही जिगर प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे. कारण काय तर टीम अडचणीमध्ये आहे, टीमला सावरायचंय, त्यामधून उभं करायचंय. तर इथे मला उभं राहावं लागेल, खेळावं लागेल. आणि यश धुंदळे मात्र चांगली फलंदाजी करतायत म्हणेन. चौकारानंतर आलेल्या दुहेरी धावसंख्येला आकार धावसंख्या मात्र 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. गोलंदाजी मार्क वरतून आपण नवनाथ यांना पाहतोय. पुन्हा एकदा काहीतरी वेगळं सातत्याने करण्याचा प्रयत्न यश धुंदळे यांच्या माध्यमातून केला जातोय. शैलेश पार्टे मात्र यशच्या मागे नक्कीच चांगली कामगिरी करतायत. पल्ला अजून खूप मोठा आहे. यशसाठी यश संपादन करायला खूप मोठा झगडा करावा लागेल. कारण खऱ्या अर्थानं तुम्ही जर विचार केला ना इक्वेशनचा तर 15-34 समीकरण आहे मित्रांनो. 15-34 आठवलं ना तर आपल्याला 12-34ची एक मॅच आठवते, बांगलादेश विपक्ष इंडियाची, ढाक्यामध्ये असलेली ती फायनल. दिनेश कार्तिक हो हो वा, सुपर आहे, अप्रतिम आहे. खऱ्या अर्थानं 4 नाही मिळाल्या तरी सुद्धा या फटक्याला खरोखरच दाद द्यावी लागेल. कारण पाहिलं गेलं तर लाईटचा अभाव आहे परंतु नजर मात्र याची पहा, अतिशय देखणी, अतिशय सुरेख फलंदाजी आहे. परंतु खऱ्या अर्थानं केलेला इनिंगला, साकारलेली इनिंग ज्या वेळेस तुम्ही विजयाकडे जात असताना त्याच वेळी त्या खेळीचं मोल कित्येक पटीनं वाढत असतं मित्रांनो. आणि आता शतक लागून सुद्धा टीम हारली ना तर त्या शतकाची किंमत कवडी मोल झालेली असते. ओ फटका फसलाय. वा 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 वा, शैलेश पार्टे. टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो यार शैलेश पार्टे यांच्यासाठी. अप्रतिम खऱ्या अर्थानं अपेट पाहायला मिळाला. ही खऱ्या अर्थानं मानसिकता प्रत्येकाची असणं गरजेचं आहे. कारण आज खेळतोय मी टीमसाठी, आज खेळतोय संघ मालकांसाठी, हे दाखवण्याचा प्रयत्न शैलेश पार्टे. पहा बॅटची तर रडार होती परंतु कुठेतरी बॅट थोडीशी जलद. पहा पाय सुटले होते, दोन्ही पाय सरकले होते, तिथे आउटफील्ड थोडीशी खराब आणि विकेटचं पतन. खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं ना रात्र खूप झाली आहे
आणि आपल्या खेळाडूंना फार कमी नाईटचा मॅच, म्हणजे मी तर म्हणेन कित्येक खेळाडू कधी नाईटची मॅच खेळलेच नसतील, शहरामध्ये सुद्धा खेळले नसतील, काही मोजके असतील ओपनच्या मॅचेस खेळणारे, परंतु इथे मात्र पहिला अनुभव आहे. ओ फटका पुन्हा एकदा फसला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, ओ हो 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 नामी संधी दवडली आहे. आणखीन एका विकेटचं पतन होऊ शकलं असतं, परंतु क्रिकेटमध्ये असतं नसतं जर तरला महत्व नाहीये. आल्या या चेंडूवरती दुहेरी धावा, एंड ऑफ द 3 षटक. आणि इथे मात्र 3 षटकाचा खेळ संपलाय, म्हणजेच काय तर ड्रिंक ब्रेक असेल, ऑफिशियल टाइम आउट असेल, धावसंख्या 12, इक्वेशन असेल 12-30. मॅच काय घेऊन येईल आता मात्र आतापर्यंत 18 मध्ये 12 बनवल्यात आणि आता 12 मध्ये 30 पाहिजेत, म्हणजे समीकरण कुठेतरी टीम राजने साहेब फायटर्स यापासून लांब चाललंय. परंतु नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय का निलेश? तर आपण पाहताय खऱ्या अर्थानं या जावली तालुक्याच्या या भूमीवरती प्रथमच खऱ्या अर्थानं एक दैदिप्यमान सोहळा अनुभवतोय. आपण पाहिलं गेलं ना मित्रांनो, आज मुंबई शहर आणि शहरा बाजूच्या उपनगरांमध्ये 42+ टेम्परेचर आहे, परंतु आज आपण खरं पाहिलं ना तर 25-20च्या आसपासचं टेम्परेचर असेल इथे. म्हणजेच काय तर स्वर्गामध्ये आहोत आपण. या निसर्गाच्या सान्निध्यात बसलेला आपला हा सातारा जिल्हा आणि त्यामध्ये ही जावलीची भूमी आणि त्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं साकारली गेलेली ही एक देखणी स्पर्धा. अर्थातच आदरणीय श्री ज्ञानदेवजी राजने साहेब यांच्या खऱ्या अर्थानं माध्यमातून, यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं ही स्पर्धा साकारली जाते. अर्थातच जावली प्रीमियर लीगची कमिटी असेल, खूप मेहनत घेतली आहे. नाईट स्पर्धा उभी करायची म्हटल्यानंतर खूप मेहनत लागते मित्रांनो. तर जाऊया, महेंद्र षटक क्रमांक 4 आणि वैयक्तिक दुसरा आपल्या नावे घेऊन येतात. स्ट्राईकिंगला पाहिलं गेलं तर कोण आहे? चंद्रकांत. हो, इथे मात्र थोडासा हाफ बॉलिंग घेतला, त्यानंतर मात्र जातोय चेंडू लॉंग ऑनला, तिथे क्षेत्ररक्षक होईल, परंतु पहा बघता 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 दुसरी धाव घेतली गेली आहे, चोरली दुसरी धाव म्हणेल. आणि खऱ्या अर्थानं गुड रनिंग बिटवीन द विकेट, काही कॅल्क्युलेशन नाहीये. कारण खऱ्या अर्थानं जर विचार केला ना, कॅल्क्युलेशन असतं तर तिथे मात्र तुम्हाला मोठ्या फटक्यांसाठी गेला असता, परंतु धावायचं आहे, धावून आम्ही पूर्ण करू शकतो का? तर नक्कीच 12-30 इक्वेशन करू शकतो का? तर नाही, 1-2 मोठे फटके हवे, त्यामध्ये लाभलेली अशी लकीची साथ असेल. एज लागली आहे, चेंडू जातोय थर्ड मॅन रिझनला, दन 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 सीमारेषा बाहेर येतोय लकीली चौकार. डिझेला संधी या डिझे. चौकार अशा पल्लवीत आहे, तोलायमान स्थितीमध्ये क्रिकेट. ओ कमबॅक आहे गोलंदाज महेंद्र यांचं. पहिला एज लागला, त्यानंतर तळमॅनला गेलाय चौकार, परंतु माझ्याकडे ती क्षमता आहे पुन्हा कमबॅक करून देण्याची, हे दाखवतायत. चंद्रकांत यांना हात खोलावे लागतील, या षटकामध्ये काहीतरी करावं लागेल. 15 ते 20 धावा कुटाव्या लागतील तुम्हाला. 2 चेंडूचा खेळ संपन्न, 3चा झालाय, 6 आल्यात. ओ तुम्ही खडे खडे आडव्या पट्ट्यामध्ये नाही खेळू शकत, तुम्हाला फुटवर्क वापरावं लागेल. जर तुमचे पाय हल्ले नाही आहेत तर तुमच्या बॅटचा आणि चेंडूचा मिलाप होणं इथे मुश्किल आहे. आता मात्र 8-24 समीकरण, एका चेंडू गणित बदलतंय, रिक्वायर्ड रन रेट वाढतोय. पुन्हा एकदा वाह भाई वाह, सुरेख अफलातून महेंद्र यांचं कौतुक. पहिलं षटक हाताळलं होतं, निर्धाव, आणि आता मात्र बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू टाकल्यात. पहिले 2 चेंडूवरती नक्कीच धावा आल्या, एक लकीली आली होती चौकाराची, परंतु काय कमबॅक आहे यार, अफलातून अफलातून. फटका फसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आणि इथे मात्र विकेटचं पतन.
चंद्रकांत बॅक टू द पॅव्हिलियन. महेंद्र यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 2 षटकं हाताळली, धावा फक्त खर्ची घातल्या 6 धावा आणि विकेट्स घेतल्या 3. वा भाई वा, काय दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलंय महेंद्र यांनी. आता मात्र इक्वेशन असेल 6 चेंडू आणि 24 धाब्यांचं. टीम रांजणेसाहेब फायटर्स या संघाला नक्कीच आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. खूप मॅच लांब मात्र निघून चालली असं म्हणायला हरकत नाही. नवीन फलंदाज आयुष मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. खऱ्या अर्थानं मित्रांनो, आपण सातत्यानं पाहिलं गेलं ना, शहरामध्ये क्रिकेट खेळत असताना मी सांगत असतो की पश्चिम महाराष्ट्र अर्थात सातारा जिल्ह्याचं क्रिकेट आहे ना, हे आज एका वेगळ्या उंचीवरती आहे. 1 गाव 11चा जर विचार केला ना, अखंड महाराष्ट्रभर एकही कोणताही जिल्हा नाहीये की त्याचा एवढं क्रिकेट असतंय. आपल्या असोसिएशनची निर्मिती आपण पाहिली ना तर 13 ते 14 असोसिएशन आज आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये ग्रामीण क्रिकेटची आहेत. तर जाऊया मॅचकडे. संकेत, आणखीन 1 विकेट आहे. हो, इथे मात्र फलंदाज प्रतीक माघारी परततायत. तू चल मैं आया हे समीकरण आहे. आमच्या डीझेला पुन्हा एकदा संधी असेल. या डीझेल मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. खऱ्या अर्थानं रांजणेसाहेब फायटर्स खूप अडचणीमध्ये. मी म्हटलं ना की खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी कॅलिस बाद झाले, आपण एखाद्या वेळेस पाहतो ना, जे आयकॉन असतात, कर्णधार असतात ना, त्या खऱ्या अर्थानं त्या खेळाडूंवरती सर्वांच्या नजरा असतात आणि त्या खऱ्या नजरा आपण जर पाहिल्या ना तर इथे खिळल्या गेल्या होत्या कॅलिस वरती. आता मात्र नक्कीच चांगला फटका सजलाय. हो हो हो, इथे मात्र सी कॉर्नर भेटलाय, आउट ऑफ द पार झालाय. यस, येतो मॅक्सिमम षटकार. कहा थे भाई तुम शुभम. आता मात्र 4-18. ओ पहा गोलंदाजी, पहा संकेत, पाहिलं सरळ रडार मध्ये आला तर भिरकावला जातोय बाहेर. म्हणजेच कुठेतरी तो असा काहीतरी शोधावा लागेल. पहा या ठिकाणी छोटेसे खेळाडू आहेत, त्यांच्याकडे जाऊया. ते अडवतो सर, गणेश सर. कोणता संघ विजयी होणार आहे? 100% जिंकणार का? कसं वाटतंय नाईटची स्पर्धा खेळताना ग्रामीण क्रिकेट मध्ये? खूप छान वाटतंय. मुंबईच्या टुर्नामेंटला टक्कर दिली आहे का? पहा हा संघ आहे, हा छोटा चाहता वर्ग या चावली प्रीमियर लीग मध्ये, या डगआउट मध्ये चर्चा काय चालली आहे? धन्यवाद. या ठिकाणी नक्कीच प्रेक्षकांची राय तर नक्कीच जाणली जाते शैलेश सरांच्या माध्यमातून, परंतु इथं मॅच मात्र पूर्णतः फसले टीम रांजणेसाहेब फायटर्स. खऱ्या अर्थानं फुलटॉस बॅट वरती घेतलाय, भिरकावून दिलाय. वा भाई वा, हा बॉलचा षटकार. नाव आहे शुभम सकपाळ. शुभम सकपाळांना एवढा खाली का ठेवलं कर्णधारांनी, हा प्रश्न नक्कीच येणाऱ्या मॅच मध्ये विचारला जाईल रांजणेसाहेब फायटर्स यांच्या प्रेक्षकांकडून. कारण शुभम कडे चांगला ग्रिप आहे, चांगला बॅटचा स्विंग करतात आणि त्यांना नक्कीच वरती पाठवणं खूप गरजेचं होतं. परंतु जर त्याला महत्व नाही, विजय झालाय टीम श्री भैरवनाथ वॉरियर्स. हा संघ विजय मिळवलाय. खूप या बाजूला विजय मिळवलाय.